जबरदस्त इथे स्पर्धा चालू आहे. आता आजच्या दिवसा आपण पाहिलं तर सुपर डुपर आता हिट आतापर्यंत राहिला. प्रत्येकाकडे योगदान खरं तर दिलंय आणि प्रत्येकाचा गोलबला राहिला. मग कोणी बॅटर असेल कोणी बॅटर असेल आणि फिंडलीचा स्टँडर्ड देखील पाहायला मिळाला स्पर्धेमध्ये. अगदी ज्या कॅचेस देखील आपण पाहिल्या आजच्या दिवसामध्ये अप्रतिम राहिल्यात. आणि आता पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज झालाय. चला घाई करायचे प्लीज. जयवंत कदम बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. श्री स्वामी समर्थ वॉरियर्स टीम कडनं आणि पहिला बॉल खेळण्यासाठी फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय आकाश सामंतराय आणि त्याच्या सोबत आपण पाहिलं तर वेदांत यादव बसणार आहे. पहिला बॉल जयवंत घेऊन निघतात. पहिलाच बॉल पाठीमागे वळवलाय आणि बॉल चालला इथे फाईन लेगला सीमा पार. आकाश सामंतरायच्या बॅटमधून आलाय चौकार. आणि अगदी गुडघा वाकवला गेला आणि फाईन लेगला फटका खेळला आणि एकाच गावचे दोन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. म्हणजे एकमेकाची त्यांना कमजोरी माहिती आहे, एकमेकाची त्यांना ताकद माहिती आहे. कोणाची नस कुठे दाबली त्याला किती त्रास होईल. सध्याच्या स्थितीला त्रास झाला गोलंदाजाला. फुल टॉस बॉल आणि मिस केला बॅटरने. वाह काय बॉल टाकला आणि मिस झालाय. आकाश सामंतराय बॉलिंग तर अप्रतिम करतो हा खेळाडू आणि ऑलराऊंडची भूमिका सध्या तो पार पाडतोय. पहिल्या बॉलवरती चौकार आला. दुसरा बॉल फुल टॉस होता. गतीमध्ये परिवर्तन केलं, व्हेरिएशन ठेवलं आणि स्लोवर बॉल टाकला आणि दोन क्रमांक बॉल आपण पाहिला तर डॉट आलाय. जयवंत कदम चांगला बॉल इथे हाताळलाय. फुल टॉस होतं आणि व्हेरिएशन पाहायला मिळालं बॉलच्या पाठीमागे आणि पुन्हा एकदा फाईन लेगला आकाश सामंतरायच्या बॅटमधून आलाय हा गगनचुंबी गगनभेदी बॉल सीमा पार षटकार. थँक्यू. आतापर्यंत 3 बॉल झाले, 2 बॉल आपण पाहिलंय तर आकाश सामंतरायने फाईन लेगला खेळल्यात आणि त्याचा आवडता झोन आहे आणि त्या आवडत्या झोन मध्ये त्याची स्ट्रॉंग बॅटिंग पाहायला मिळते. एक चौकार आणि एक षटकार. 3 बॉलच्या पाठीमागे 10 धावा आतापर्यंत आल्या. P1चं पहिलं आणि P1च्या पहिल्यामध्ये पॉवरफुल बॅटिंग आकाश सामंतराय. लाजवाब बॅटिंग. मागील आपण मॅच मध्ये पाहिला तर 4 धावांवरती तो बाद झाला. तर समोर खेळलाय दुसऱ्या कव्हर मधून वाईटिश लॉंगऑफला बॉल चालला. एक सिंगल येते जिथे एक फिल्डर आहे. इनफिल्डच्या आतमध्ये आपल्याला 2 फिल्डर पाहायला मिळतात. एक वाईटिश लॉंग आणि एक वाईटिश लॉंगऑन मध्ये. आणि सध्याच्या स्थितीला 11 धावा धाव फलकावरती बॉलिंग ट्रॅक वरती जयवंत कदम पुन्हा एकदा तयार आणि समोर असणार आहे वेदांत यादव. लेफ्ट हँड बॅटर नेहमीच आक्रमक असतात, नेहमीच ऍक्टिव्ह असतात आणि मागच्या मॅच मध्ये देखील वेदांत यादवने चांगली बॅटिंग केली. एक युवा प्रतिबंध खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. सध्या स्थितीला धावा आतापर्यंत 11 झालेत आणि प्रत्येकाला आता काहीतरी मोठं करायचंय, प्रत्येकाला आक्रमण करायचंय आणि डोळे बंद करून कधी स्वप्न पूर्ण होत नसतात. त्यासाठी डोळे तुम्हाला उघडे ठेवावे लागते. बॉलर तयार जयवंत बॅटने खेळण्याचा प्रयत्न केलाय परंतु शेरेचा बेत घेतलाय. बॉल क्रमांक 5 आपण पाहिला. डॉट आला जयवंत कदमचा. चांगला बॉल. सुरुवातीला थोडासा मागणा ठरला. 3 बॉलच्या पट्ट्यापैकी 10 आल्या परंतु आतापर्यंत 2 बॉलच्या पट्ट्यापैकी एक टोटल झालं. त्या 11 धावा धाव फलकावरती. आता काळ मंत्र देत असताना आकाश सामंतराय वेदांतला मित्राचं मार्गदर्शन देवाचं दर्शन हे प्रत्येक व्यक्तीला खूप महत्वाचं असतं आणि इथे आता काळ मंत्र जर दिलाय काहीतरी कुजबूज कानामध्ये गेले आणि या बॉलच्या पाठीमागे काय असणार आहे. बॉल तयार. फुल टॉस बॉल मिस केलाय. आकाश सामंतराय स्ट्राईक घेतोय आणि ते डायरेक्ट हिट झाला की काय हा देखील प्रश्न उपस्थित राहिला आणि पंचांचा इशारा काय असणार आहे या चेक केलं जाईल. थर्ड अंपायर काय रेफर केले पंचांनी आणि आता मी चेक करू आणि आपल्याला योग्य तो निर्णय देऊ. सर कशासाठी आहे हा. रनआउट साठी. ओके चला रनआउट साठी रिव्ह्यू घेतलाय आणि आता रिफर केलंय. तिसऱ्या पंचांनी आता आपल्याला योग्य ती माहिती आमची टेक्निकल टीम आणि आमचा स्कॉट पंचांनी घेतलाय. चला नॉट आउट आहे. चला आपण जाऊया पुन्हा एकदा मॅच खेळी आणि आता बिमरचा बॉल
ओहो, हेलिकॉप्टर लँड करण्याचा प्रयत्न केला परंतु फॉटोमॅनचा चांगला वापर केलाय बॉलच्या पाठीमागे. फील्डच्या बॉलवरती एक सिंगल येते आणि सिंगलच्या मदतीने टोटल झालं ते आतापर्यंत एकूण एका षटकाचा खेळ समाप्त झाला आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर फ्रेंड्स येणे वॉरियर्स टीमच्या धावा झाल्या ते आतापर्यंत एकूण 13 धावा धावफलकावरती. खूप चांगले ते षटक राहिलं. अगदी आपण पाहिलं ज्या पद्धतीने सुरुवात धडाकी मोठ्या फटक्याने केली आणि त्याच्यानंतर रोखून ठेवलं होतं हा फ्रीडचा बॉल आणि फ्रीडच्या बॉलवरती एक सिंगल येत असताना टोटल झालं तर 14 धावा धावफलकावरती. ओके ओके रनआउट साठी येऊन आहे ना. फक्त मला एक सूचना येते कोणताही DRS रनआउट साठी नाहीये, कोणता रिव्ह्यू नाहीये, रेफर नाहीये, फक्त बिमर साठी फक्त तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता. आणि जाऊया मॅचच्या दिशेनं. टोटल झालं तर एका षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा. आतापर्यंत प्लस पॉईंट राहिला की विकेटचं कोणतंही पतन नाहीये. दोन्ही बॅटर सेट आहेत पण वेदांत खास करून आकाश सामंतला सेट आहे. 5 बॉलच्या पट्ट्यापैकी 12 धावातच योगदान राहिलं आणि वेदांत यादव आतापर्यंत 2 बॉल खेळला परंतु बॅटने धावाला नाहीयेत. बॉलिंग ट्रॅक वरती आता ऋषी गोगावले बॉलिंग ट्रॅक वरती असणार. ऋषिकेश गोगावले आणि समोर असणारा आकाश सामंतराय तो चांगल्या फॉर्म मध्ये चांगल्या टच मध्ये दिसतोय आणि आतापर्यंत चांगली बॅटिंग मॅच त्यांनी केली. बॉलर तयार हलक्या हातात टाकले टॅप शॉट केला ऑन साईडला बॉल टर्न केला एक सिंगल मिळते वाईट लॉंगर मधून फिल्डर आलेले आहेत आणि तोपर्यंत एकच सिंगल येते. एक सिंगलची मदत एक सिंगलचं योगदान 15 धावा धावफलकावरती. जबरदस्त मॅच रंगत असताना या दोन संघांमध्ये लेफ्ट हँड बॅटर नेहमीच आक्रमक असतात. सद्यस्थितीतील मागच्या मॅच मध्ये प्रथम बॅटिंग केली वेदांत यादव आणि सध्याच्या स्थितीला त्याला थांबवलंय. 2 बॉलच्या पाठीमागे एकही धाव त्याच्या बॅट मधनं आले नाहीये. जे ते केलंय ना ते आकाश सामंतरायने केलंय. ऋषिकेश गोगावले बॉलिंग करतायत. पहिल्या बॉलवरती सिंगल येते. 15 धावा धावफलकावरती. आतापर्यंत सुस्थितीमध्ये सध्या दोन्ही टीम चालले. चला घाई करा कारण की आणखी आपल्याला 3 मॅचेस खेळवायच्यात आणि आजचा लॉट आहे ना आपल्याला तो पूर्ण देखील करायचा आहे. वेदांत यादव स्ट्रगल करतोय सध्याच्या स्थितीला. आपण पाहिलं या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना बॉलर तयार मिनी हेलिकॉप्टर त्याला लँड केलंय. वाईटिश लॉंग ऑफ मधून फिल्डर अगदी वेगानं धावत येतात तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट केल्यात. गुड रनिंग द बिटवीन द विकेट. पाहिलं फिल्डर थोडेसे दूर आहेत त्यांचा प्रवास दूर असल्या कारणानं सेकंड देखील रन अगदी शरद गतीने घेत असताना 2 धावा आल्यात. 17 धावा धावफलकावरती. धावा गती आता वाढवण्याचं काम करतात आणि तुम्हाला गती द्यावी लागते. तुम्ही बॉलिंग करताय किंबहुना तुम्ही बॅटिंग करताय. ओव्हर फुल टॉस बॉल दिशा दिली पुन्हा एकदा मिड ऑनला चांगली फिल्डिंग आणि आकाश सामंत राहिला आता टार्गेट करण्याचा प्रयत्न करत आहेत. एक सिंगल इथे कम्प्लीट होत असताना पुन्हा एकदा एक चाबूक आणि चाणक्य पद्धतीनं ही धाव घेतली. धावांसाठी धाव केली जाते. एक चौकार एक षटकार आणि त्याच्यानंतर सिंगल डबलला महत्व जास्त दिलं गेलंय आणि टोटल आतापर्यंत 18 धावा धावफलकावरती. 1.3चा खेळ समाप्त झालाय. चांगली बॉलिंग आतापर्यंत 3 बॉलच्या पाठीमागे फक्त आणि फक्त 4च धावा दिल्यात. आकाश सामंतराय यांच्यावरती नजर असणार त्या मॅच मध्ये कारण त्यांची बॅट बोलणं खूप महत्वाचं. डावी एसटी सोडून बॉल बाहेर चाललाय. अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये येत असताना 19 धावा टीम करण्याचा प्रयत्न केला होता परंतु बॉल सरळ चालला आणि ते व्हाईट बॉलचा इथे कॉल आला. आतापर्यंत 5 धावाला 3 बॉलच्या पाठीमागे एस्टर्न टीमच्या खात्यामध्ये असताना 19 धावा धावफलकावरती ऋषिकेश गोगावले. ओहो हो पुन्हा एकदा फाईन लेगला कटवण्याचा प्रयत्न केला आणि प्रयत्न इथे फसला आणि आकाश सामंतराय होईल बात. आपण रिप्ले मध्ये पाहणार आहोत आकाश सामंतराय आणि शरीराचा भेद घेतला आणि त्याच्यानंतर एसटी रक्षकाच्या हातामधून बॉल निसटला परंतु निसटला आणि थेट तो आता एस्टर्नला भेटला आणि आकाश सामंतराय अगदी पॉपिंग क्रीज सोडून बाहेर निघाला होता आणि त्याची विकेट इथे महत्वाची आता या मॅच मध्ये. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रकाश बनगे सांबारवाडी हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग क्रमांक 3 साठी आता सध्या मी म्हणेन संकटामध्ये आणि तुम्हाला संकट मोचक बनावा लागेल. प्रकाश बनगे बॅटिंग साठी जात आहेत आणि ऋषिकेश गोगावले चांगली बॉलिंग इथे करत असताना त्याच्या खात्यामध्ये विकेट येते. एसटी रक्षक जवळ आहेत आणि त्याच कारणानं तुम्ही पायांची हालचाल तितकी करू शकत नाहीये आणि जेव्हा जेव्हा एसटी रक्षक जवळ असतात ना तेव्हा फलंदाजाला तेवढीशी ती मुवमेंट मिळत नाहीये.
19 धावा आणि 19 धावांवरती पहिला धक्का बसतो बॅटिंग टीमला फेंटसीने वॉरियर्स टीम संघाला. बॉलर तयार, पुन्हा एकदा ऋषिकेश चांगली बॉलिंग, हाफ ट्रॅकर बॉल, बॉलला दिशा दिली, फिल्डर आहेत तिथे आणि घेतला इथे झेल आणि आल्या पावली संपलाय प्रकाश भणगे याचा खेळ. फलंदाज बाद. थँक्यू डेझी. आणि बघता बघता एक सर किती बॉल झालेत? एक बॉल बाकी आहे का? एक बॉल बाकी आहे. टोटल झालं तर 19 धावा धाव फलकावरती. एक वाईट देखील जरी आला. टोटल झालं ते 19 धाव फलकावरती 19 धावा. सध्याच्या स्थितीला आपण पाहिलं तर रेड मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. कोण गेलं? नितीन शिंदे चॉईस खेळाडू मैदानाच्या आतमध्ये ते दाखल झाला. अरे बाबा असं नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये टीमचा आयकॉन, टीमचा लीडर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. नितीन शिंदे बॅटिंग साठी. बॉलर तयार. पहिला बॉल फेस करत असताना बॉल हवेमध्ये आणि कॅचचा खोल. ओहो, कॅच ड्रॉप झालं. ट्रिकचा बॉल होता. पहिला रनआउट आपण पाहिला स्टंपिंगच्या, त्याच्यानंतर फाइंडिंगला विकेट आणि हाय देखील कॅच होता आणि डीप मधून चांगलं धावत घेण्याचा प्रयत्न केला होता, परंतु आता तो बॉल निसटला. तोपर्यंत 2 धावा इथे कम्प्लीट केल्या. 2 धावाचे बैठक झाले तर आतापर्यंत 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 फलंदाज बाद. 21 धावा धाव फलकावरती आल्यात. सध्याच्या स्थितीला 21 धावा. आणखीन आपण पाहिलं तर पॉझिटिव्ह स्कोर सांगतो की 43 धावा होऊ शकतात, परंतु करंट रन आतापर्यंत 10.50. टोटल झालं तर 21 धावा धाव फलकावरती. आणि आता 2 षटकांचा इथे खेळ बाकी आहे. मॅच मध्ये रंगत चांगली होती, याच्यामध्ये तील शंका नाही, परंतु 21 धावा आहे, कमी धावात 2 षटकांमध्ये. संध्याकाळच्या सत्रामध्ये या मैदानामध्ये धावा होतात हे कित्येक वेळा आपण पाहिलं. आणि आता बॉलिंग ट्रॅक वरती आला गोलंदाज. नेक्स्ट मॅच आणि आपण नेक्स्ट मॅचचा इनिंग्स ब्रेक मध्ये टॉस करणार आहोत. श्री ओम साई 11 टीम आणि शिवशक्ती रायडर्स टीम हे 2 संघ असणार आहेत आणि इनिंग्स ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. टोटल झालं तर 21 धावा धाव फलकावरती. आणि आता बॉलिंग ट्रॅक वरती आला तर रोहित अटाळे. पहिला बॉल घेल आणि समोर असणारा लेफ्ट हँड बॅटर वेदांत शिंदे. आतापर्यंत 4 बॉल वेदांत खेळला आणि त्याच्या बॅटमधून धावा आला तर 3, परंतु समोर आपण पाहिलं नितीन शिंदे चॉईस खेळाडू त्यांनी थांबणं उभं राहणं मैदानामध्ये खूप आवश्यक. फुल टॉस बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु लॉंग स्टॉपला बॉल निघालाय आणि फिल्डरची साथ मिळाली येते आणि तोपर्यंत एक सिंगल येथे कंप्लीट होते. व्हाईट बॉलचा कॉल आला. 1+1 अशा 2 धावा ऍड करूया आणि 23 धावा धाव फलकावरती. आणखी 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 12 बॉल मध्ये तुम्हाला टार्गेट सेट करायचं आहे. नितीन शिंदे टीमचा आयकॉन खेळाडूने आयकॉन कडून अपेक्षा असतात मोठ्या मोठ्या फटक्यांच्या आणि सध्या त्या मोठे फटके येणार का हे देखील महत्वाचं. संघ अडचणीमध्ये 2 विकेट बाद झाला. तर सामंतरांनी चांगली बॅटिंग केली, परंतु एक फलंदाज हल्ला आणि लगेच देखील गेला शॉर्ट बॉल आणि ते थोडासा बाउन्स दिला. दारू पिए का तो डाउन्सर घेऊन उछाल देते उसको कहते दोस्तों बाउन्सर. आणि तोच बाउन्सर आपण पाहिला, बॉल अपटला गेला आणि जास्तीच थोडासा बाउन्स व्हायला पाहिला आणि वन फ्रॉम देवर हा बॉल संपलाय. आणि व्हाईट बॉलचा इथे कॉल अतिरिक्त टीमच्या खात्यामध्ये आतापर्यंत एकही बॉल झाला नाहीये आणि 3 धावा या गोलंदाजाने दिल्यात. 24 धावा धाव फलकावरती. शॉर्ट बॉल, शॉर्ट फाइंडिंगला फिल्डर आहे, चांगली फिल्डिंग. वाह, काय फिल्डिंग झालेली आहे आज. आजच्या दिवसामध्ये फिल्डिंगचा स्टँडर्ड आहे ना, दर्जा आपल्याला पाहायला मिळाला आजच्या दिवसामध्ये. कोण म्हणतं की बॅटिंग करून मॅचेस जिंकल्या जातात, कोण म्हणतं बॉलिंग करून मॅचेस जिंकल्या जातात, पण तुम्ही जर चांगली फिल्डिंग केलीत ना तर 10 वेळा तुम्ही रोखता आणि तेव्हा त्या मॅचेस जिंकल्या जातात. आजच्या दिवसामध्ये कॅचेस देखील अप्रतिम राहिल्या, फिल्डिंग देखील खूप चांगल्या पद्धतीनं झालेली आहे आणि सध्याच्या स्थितीला अगदी 1 नंबरी स्पर्धा पाहत आहोत. सुपर डुपर दिवस. बॉलर तयार रोहित अटाले. ओहो, पंचांचा बॉल आला इथे. नो बॉल चा कॉल येत असताना बॅटने बॉलचा तितका संपर्क नाहीये आणि सध्याच्या स्थितीला बिमर की बिमारी. आज बिमर बॉल जरूर इथे आपण पाहिले निलं सर. बरेचसे बिमर बॉल आपण प्रत्येक इनिंग मध्ये पाहिलंय
नो बॉलचा इथे कॉल आलाय आणि पुढचा बॉल फ्रीड असणार आहे. एका बॉलचा खेळ समाप्त झाला आणि 6 धावा आतापर्यंत या षटकामध्ये आलात आणि टोटल झालाय गुण 27 धावा. ही मोमेंटम मिळालाय बॅटरला. समोर नितीन शिंदे टीमचा आयकॉन. मोठा फटका येईल काही देखील पाहणं तितकं आवश्यक. फुल टॉस बॉल मोठा आलाय परंतु बॅट आणि बॉलचा तितका संपर्क नाहीये. बॉल हवेमध्ये कॅचचा कॉल आणि थोडे दूर होते क्षेत्ररक्षक. तोपर्यंत 2 धावा इथे आल्यात. 2 धावेची मदत, 2 धावेचं योगदान. 1 रन शॉट आल्या. पंचांचा इथे कॉल आला आणि 1 रन इथे कमी केले जाईल. टोटल झाले 28 धावा धावफलकावरती. आयकॉन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये फुल टॉस बॉल मी म्हणे वेस्ट केला. फुल टॉस बॉल तुम्ही या मैदानामध्ये कोणत्याही बाजूने कोणत्याही दिशेला खेळू शकता आणि त्या बॉलवरती एक सिंगल येते. बॉलर तयार. ओहो इथे वलन देण्याचा प्रयत्न केला बॅटरने परंतु व्हाईट बॉलचा पंचांचा इथे कॉल. एक्स्ट्रा रन या ओव्हर मध्ये खूप आल्यात. 2 बॉलचा इथे खेळ झालाय. जवळजवळ बॉल टाकले किती गोलंदाजाने आतापर्यंत? 6 बॉल टाकलेत. 4 धावा त्याने एक्स्ट्रा दिल्यात. त्याच्यामध्ये अभ्यंतर देखील धावा पाहिल्या आणि बाईकच्या माध्यमामध्ये देखील शॉर्ट बॉल समोर दिशेने खेळण्याचा प्रयत्न केलाय. बॅक टू द बॉल डॉट बॉल आलाय. चांगला बॉल टाकलाय. आयकॉनची सध्या बॅट चालत नाहीये आणि अपेक्षा असतात आपल्या पाठीराख्यांना की आयकॉनची बॅट चालणार ना खूप महत्वाचं आहे. आणि सध्याच्या स्थितीला नितीन शिंदेने नाराज केलंय. 3 बॉल आणि 2 धावा आकडा शोभत नसतो आयकॉनला. समोर गोलंदाज रोहित फिरवण्याचा प्रयत्न केला आणि आणखीन एक डॉट बॉल. लाजवाब बॉलिंग. अप्रतिम बॉलचा स्पेल आणि आता असं वाटतंय की आगीचे गोले टाकतोय की काय तो मैदानाच्या आतमध्ये. म्हणून शांत बसलेल्या माणसांचा कधी नाद करायचा नाहीये. चांगली बॉलिंग आतापर्यंत. पहिले थोडे चुकीचे आपण त्याचे टप्पे पाहिले परंतु जेव्हा त्याला टप्पा मिळाला ना आणि तेव्हा तो टप्प्यावरती आता कार्यक्रम ओके करतोय. विकेट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा डॉट बॉल. मागायच्या काळात सस्त्याची कमाल. 5ला 1 10ला 3 चकवार 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 डॉट बॉल. लाजवाब बॉलिंग अप्रतिम इथे स्पेल टाकत असताना रोहित अटाले. 2 बॉलच्या पाठीमागे 8 धावा दिल्या होत्या. आता 5 बॉलच्या पाठीमागे 8 धावा. असं वाटलं की कुठेतरी महागडा गोलंदाज ठरेल परंतु नाहीये. आता तो टप्प्यावरती त्यांनी ताबा ठेवलाय. अगदी एखादं नाणं ठेवा आणि तिथेच टाकावा टप्पा अशी बॉलिंग राहिली. आणि आता तेच एखादा खराब बॉल टाकण्यापेक्षा शेवटचा बॉल असणार आहे. मला योग्य तो बॉल टाकायचा आणि थोडासा रिदम चुकला. पाऊल चुकलं पाठी आला आणि समोर असणार आहे. 5 बॉलच्या पाठीमागे 2च धावा आतापर्यंत नितीन शिंदेने बनवलात संघ अडचणीमध्ये. आणि सध्याच्या स्थितीला या अडचणीतून बाहेर निघायचं. व्हाईट बॉलचा कॉल. लेग स्टंप सोडून बॉल बाहेर चालला. एक अतिरिक्त रन टीमच्या खात्यामध्ये. आतापर्यंत 5 धावा या गोलंदाजांना एक्स्ट्रा दिलात परंतु टोटल 9 दिलात आणि टोटल झाले 29 धावा धावफलकावरती. मॅच जर जिंकायची असेल ना तर तुम्हाला मेहनत करावी लागते आणि लीग स्टेज मध्ये तुम्हाला संधी मिळतात आणि त्या संधी तुम्हाला सोडून करावं लागतं. इथे फटका फसला. फिल्डर धावतायत पळतायत. नो मॅच लँड मध्ये वॅकंट एरिया. एकतर सिंगल कम्प्लीट केले सेकंड साठी गेल्याने बघता बघता 2 धावा इथे पूर्ण केल्यात आणि 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या. आतापर्यंत एकूण फ्रेंड्स एनए वॉरियर्स संघ पोहोचलाय तो 32 धावांवरती. त्याच्यामध्ये 2 फलंदाज बाद. ऑफिशियल आता 1 मिनिटाचा ड्रिंक ब्रेक झाला आणि इथे आता डावपेच आखले जातील की कोणावरती षटक द्यायचं कारण का धावा तितक्याशा आले नाहीयेत. आणि आता दोन्ही बॅटर देखील आता चर्चा करतील कारण का त्यांची चर्चा होणं ना खूप महत्वाचं आहे. कारण त्यांची चर्चा झाली तर मॅच मध्ये एक रंगत चांगली निर्माण होईल. विधान शिंदेला आता विधान जाधवला स्ट्राईक घेणं तितकं महत्वाचं आहे कारण का आयकॉनची बॅटिंग चालत नाहीये. बॅटर नितीन शिंदे आतापर्यंत एकही चौकार नाही त्याच्या बॅटमधून. त्या कारण वेदांत जाधवला आता स्ट्राईक घेणं खूप महत्वाचं असणार आहे. चर्चा होती त्या चर्चेमध्ये काय रंगत होईल कारण का 32 धावा धावफलकावरती आतापर्यंत आलात. आता इथून पुढे 32चे 42 42च्या 52 होणं खूप महत्वाचं आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये कित्येक वेळा या मैदानामध्ये आम्ही धावा होताना पाहिल्या. आजचा स्पर्धा दिवस जबरदस्त स्पर्धा रंगत असताना सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन कास पठार सातारा मुंबई आयोजित माननीय श्री नामदार आमदार छत्रपती शिवेंद्र सिंह राजे भोसले पुरस्कृत सातारा ग्रामीण प्रीमियर लीग 2026 हे शानदार पर्व आपण पाहत आहोत. चला स्पीडअप करायचं प्लीज. आणखीन आपल्याला 3 मॅचेस कंप्लीट करायच्यात. दुसरं पर्व यातच काही सर्व म्हणून या पर्वाचा आम्हाला गर्व. पर्व क्रमांक आपण 2 पाहत आहोत.
गेल्या वर्षी देखील सुपर डुपर हिट पहिली स्पर्धा राहिली प्रत्येक विकेटसाठी 100 आणि यशच्या प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज संघ मालक गणपत जाधव अप्पा यांच्या माध्यमातून काही प्रेम दिलं जातं. हा खेळाडूवरती वर्षाव केला जातो आणि यश बॉलिंग ट्रॅक वरती एक युवा प्रतिबंध गोलंदाज समोर असणार आहे. त्या ताकदीचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये हव्यात दाबा वेदांत जाधव मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतात आणि यश आता बॉलिंग ट्रॅक वरती आणि अप्पा संघ मालक त्यांच्या माध्यमातून प्रत्येक विकेट साठी 100 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. पहिला बॉल खेळण्यासाठी सज्ज होता वेदांत जाधव. यश शिंदे पहिला बॉल यस घेत फुल टॉस बॉल आणि फुल टॉसला मेजवानी. ओ माय गॉड एका हातामध्ये कॅच पकडण्याचा प्रयत्न करतो फिल्डिंग अप्रतिम राहिली आणि एकच धाव इथे घेतली गेली. जबरदस्त फिल्डिंग जबरदस्त तुमचा बेस्ट हा खूप कामाला येतो म्हणून मी सांगितलं आजच्या दिवसामध्ये फिल्डिंगचा स्टँडर्ड येणं अप्रतिम राहिला. लाजवाब इथे फिल्डिंग झालेली आहे. पहिला बॉल इथे पण पाहिलं तर काय अडवण्याचा प्रयत्न केला धावण्याचा रोखण्याचा प्रयत्न केला परंतु वेदांत जाधव यांचा फटका देखील अप्रतिम होता. फुल टॉस त्याला फुल टॉस करण्याचा प्रयत्न करतो नितीन आता शिंदे. साबॉलच्या पाठीमागे 4 धावा त्याच्या बॅटमध्ये 33 धावा धाव फलकावरती बॉल तयार. मीडिया हेलिकॉप्टरला आणखी लंग ऑफला बॉल चालला एक तर सिंगल येते सिंगल के अलावा कुछ नाही. सिंगल डबल आपण पाहिलं तर धावा काही होणार नाही. चांगलं इथे फेक पाहायला मिळाले आणि बघता बघता टोटल झालं तर 34 धावा धाव फलकावरती 4 बॉलचा खेळ बाकी या मॅच मध्ये. कोणता संघ इथे फायर होईल कोणता संघ इथे पुढे जाणाऱ्याच्या दिवसामध्ये आजचा दिवस देखील खास राहिला. पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न केला आणि ते क्लीन बोल्ट केलं इथे वेदांतला. वेदांत जाधव 6 बॉलच्या बॉलमध्ये 5 धावा नाखुश आहे तो कारण का या इनिंग्स मध्ये त्याच्या बॅटमधून एकही चौकाराला नाहीये परंतु यशचा आपण गोल बाला पाहिला आणि त्याच्या खात्यामध्ये आले विकेट. गाळ घातले बघा त्या पॅनल्टी सांगा त्यांना 2 रनची पॅनल्टी इथं सांगा इथं कोण कमिटीचं कोण आहे तुम्ही बोला तर येते. हॅलो चेक थांबायचं थोडं थांबायचं. थांबा गाळ घातले सर मध्ये नाही घातलं नाही घातलं चेक करा युट्यूबला चेक करा घातलंय तर तो देत होता पण इकडून अरे घातलंय बाबा घातलंय का थांबू एक मिनिट थांबायचं. चला मॅच कडे आपण जाऊया. टोटल झालं तर 34 धावा धाव फलकावरती आल्यात आणि यश शेडगेच्या खात्यामध्ये विकेट आली आहे. पहिली बॉलर तयार त्यामुळे स्कोरवाट टाकला होता उचलण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा डॉट बॉल लाजवाब प्रथम सुंदर बॉलिंग. यश थोडस नाव छोट आहे पण याचा धमाका खूप मोठा आहे. चांगली बॉलिंग आतापर्यंत स्लॉग ओव्हर आणि हड्या मारता षटकामध्ये त्यांनी चांगली बॉलिंग केली आतापर्यंत. काय बॉलिंग करतो यश इथे विकेट करण्याचा प्रयत्न फटका फसलाय फिल्डर आले बॉलच्या खाली आणि आणखी एक विकेट यशच्या खात्यामध्ये येत असताना फलंदाज बाद. थँक्यू. दोन्ही कॅप्टन्स आपण रिपोर्टिंग करा टॉस साठी. यानंतरची मॅच आहे ओमसाई 11 त्यांच्या विरुद्ध शिवशक्ती रायडर्स. दोन्ही कॅप्टन्स आपण या तुम्हाला ब्लेझर या ठिकाणी दिले जातील आणि ते आपण परिधान करा अशी विनंती आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस होईल. टीम ओमसाई 11 त्यांच्या विरुद्ध शिवशक्ती रायडर्स. फलंदाज येथे बाद झाला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी दाखल झाला आणि 34 धावा धाव फलकावरती आणि एका आता आपण लोअर स्कोरच्या दिशेने जातोय. धावांची गरज आहे. हा बॉल वरती जर मोठा विकेट आला ना तर एक चांगलं टार्गेट सेट होईल बॅटिंग करणाऱ्या टीम साठी. फ्रेंड्स येणे वॉरियर्स आपण सध्या पाहिलं तर संकटामध्ये 2 ओव्हरमध्ये धावा चांगल्या होत्या आणि चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळाला होता. फटका फर्स्टला बॉल हवेमध्ये आणि 3 विकेट या ओव्हर मध्ये यश शेडगेच्या माध्यमातून
आणि 29 रुपयाचा कॅश प्राइज त्याला दिला जाईल अप्पा संगमरंगच्या माध्यमातून. पहा, टॉस मध्ये जर एकच कॅप्टन उपस्थित असेल तर त्याच टीमला टॉस विन दिला जाईल याची आपण नोंद घ्या. तुम्हाला ब्लेझर या ठिकाणी परिधान करावे लागतील, त्यासाठी आपण नोंद घ्या. जसा हा डाव संपेल तसा आपण टॉसकडे वळत आहोत. जर एकच कॅप्टन ब्लेझर घालून जर टॉस साठी आला तर आपण टॉस लगेच त्या टीमला विन देऊया. ओमसाई 11 विरुद्ध शिवशक्ती रायडर्स असा होतोय टॉस. टार्गेट काय आहे? 34 बनवले ना, 34 धावा बॅटिंग करताना बनवलेले आहेत. 35 धावांचं टार्गेट आहे. आपण टॉस करूया. ब्लेझर घालून जर तुम्ही टॉस केल्यानंतर तुम्हाला पॅनल्टी याची आपण नोंद घ्या. सातारा ग्रामीण प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2 आणि मॅच क्रमांक 10 आहे. ओमसाई 11 त्यांच्या विरुद्ध शिवशक्ती रायडर्स. या अगोदर देखील आपण दोन्ही कॅप्टन्सला आमंत्रित केलेलं आहे. रवी दादा बादापूर यांच्या शुभास्ते आपण टॉस करताना विनंती या आणि आपल्या शुभास्ते आपण टॉस करत आहोत. दोन्ही कॅप्टन्सला या ठिकाणी आपण आमंत्रित करूया. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जाईल. चला आपण थोडीशी घाई करूया. त्याचबरोबर पुढील जे संघ आहेत ना, जोपर्यंत आपल्याला सूचना मिळत नाही तोपर्यंत आपण कोणी मैदानापासून जाऊ नका. पुढचे सर्व सामने कव्हर करायचे आहेत असं आयोजन समितीने कळवलेलं आहे. पुढील जे 3 सामने होणार आहेत त्या संघांना सूचना मिळाल्याशिवाय कोणी ग्राउंड सोडायचं नाही याची आपण नोंद घ्या. आपण टॉस करूया. ओमसाई 11 त्यांच्या विरुद्ध शिवशक्ती रायडर्स अशी होणारी मॅच आहे. त्या मॅचचा नाणेफेकीचा कौल होत आहे. दोन्ही संघांचा खेळ आपण पाहिलेला आहे. दोन्ही संघांनी एक सामना खेळलेला आहे, तो त्यांनी जिंकलेला आहे. कोण आवाज देणार? ओके, ओमसाई 11 नाणेफेकीच्या कौलचा आवाज. हेड टेल. हेड इज कॉल आणि हेड इट इज. ओमसाई 11 एक सामना जिंकलाय. हा सामना तुम्हाला महत्वाचा आहे. पॉईंट टेबलमध्ये टॉप करायचा असेल तर हा सामना जिंकावा लागेल. टॉस जिंकताय, काय घेताय? फलंदाजी. फलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय घेण्याचं कारण? प्रेशरमध्ये नाही खेळायचं, फ्री एकदम खेळायचं आहे. म्हणजे फ्री माइंड बॅटिंग करायची आणि त्यासाठी टार्गेट देण्याचा प्रयत्न कराल. तुम्ही टॉस जिंकला असं काय घेतलं असं? नाही, आम्हाला पाहिजे तेच मिळालेलं आहे. म्हणजे फिल्डिंग करण्याचं. ओके, तुम्ही एक सामना जिंकलाय, कशा भावना आहेत? आता कॉन्फिडन्स चांगला झालेला आहे. ओके, अधिकचा वेळ घेणार नाही. तुम्हालाही शुभेच्छा आहे. शिवशक्ती रायडर्स आणि टीम ओमसाई 11 मान्यवरांचा आभार. मित्रांनो, टॉस झालेला आहे आणि टॉसमध्ये काय घडलेलं आहे तर दोन्ही संघनायकांच्या मनासारखं घडलेलं आहे. दोन्ही संघांनी सांगितलं की आम्ही टॉस जिंकून हेच घेतलं असं. त्याच्यामुळे नाणेफेकीचा कौल दोन्ही संघांच्या बाजूने लागला असं आपण गृहीत पकडूया. तुम्ही पाहता सातारा ग्रामीण प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2. जगविख्यात काच पठार हे प्रसिद्ध आहे फुलांसाठी, व्हॅली ऑफ फ्लावर्स. आणि याच पठारावरतील गावं आणि या कास पठाराच्या पायथ्याशी असणारी दोन्ही बाजूला जी गावं आहेत त्या गावातल्या खेळाडूंमध्ये रंगलेला आहे कास पठारचा हा फुलं जशी बहरतात फुलतात तसा हा खेळ फुललाय. पाहत राहा, ऐकत राहा. सातारा ग्रामीण प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2. वळूया सेकंड इनिंगकडे. सत्र क्रमांक 2च्या खेळाला सुरुवात होईल. टार्गेट आहे 35 धावांचं. जाऊया मॅचच्या दिशेने. आणि आता लो स्कोरचा मॅच आहे आणि लो स्कोरचा मॅच जर मोठा करायचा असेल तर तुम्हाला चांगल्या पद्धतीची बॉलिंग करणं खूप महत्वाचं असणार आहे. टोटल चाललं ते एकूण 34 धावा आणि 35 धावांची आवश्यकता आता असणार आहे श्री स्वामी समर्थ 11 टीमला. करायचे आहेत ना? हो, 35. चला मॅचच्या दिशेने आपण जातोय. श्री स्वामी समर्थ 11 टीम आता बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये उतरली गेली आहे. 35 धावांचं लक्ष असणार आहे आणि 34 धावा प्रथम बॅटिंग करत असताना फ्रेंड्स यांनी वॉरियर्स टीमनं धावा जमा केल्या आहेत. आणि आता एक छोटंसं लक्ष आहे आणि या छोटंसं लक्ष जर तुम्हाला मोठं करायचं असेल तर गुच्छामध्ये विकेट घेणं खूप महत्वाचं आहे. डॉट बॉल फेकणं खूप महत्वाचं आहे. तुमचा बॉलिंगचा स्टँडर्ड वाढवणं खूप महत्वाचे आणि फिल्डरची साथ मिळणं देखील तितकंच महत्वाचं असणार आहे. 34 धावा 2 ओव्हरमध्ये चांगली सुरुवात आपण पाहिली. प्रथम बॅटिंग करत असताना परंतु 2 षटकामध्ये नंतर धावा आल्या नाहीयेत आणि ही थोडीशी आपण कमजोरी पाहायला मिळाली. परंतु आकाश सामंतराय एक विकेट टेकर बॉलर आणि सर्वाधिक प्रचंड वेग असलेला गोलंदाज आकाश सामंतराय दोन्ही टीमचा खेळाडू आणि सध्याच्या स्थितीला
टीम पेचामध्ये अडचणीची आणि इथून पुढे त्यांना त्या अडचणीतून बाहेर काढायचं आहे. पहिला बॉल जयवंत कदम आणि एकाच गावामध्ये दोन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त वेग होता आणि या वेगाला पार केलं आणि बॉल चाला इथे संयमाचा बाण पडत असताना जयवंत कदमच्या बॅटमधून आलाय चौकार. थँक्यू. चला बॉल द्यायचा. बॉलची पूर्तता करा. पंचांचा कॉल आलाय आणि एकाच गावचे जेव्हा तुम्ही खेळाडू असता एकमेकांसोबत तुम्ही प्रॅक्टिस करत असता आणि एकमेकांची कमजोरी तुम्हाला माहिती असते आणि जेव्हा जेव्हा एकमेकांची कमजोरी तुम्ही त्याला ताकद बनवता आणि जयवंत कदम हा नेहमीच फॉर्म मध्ये असतो. नेहमीच त्या बऱ्याच वर्षाचा प्रचंड वर्षाचा अनुभव आहे आणि ती सुजिरी जोडली गेली प्रीमियर लीग मध्ये. पहिला बॉल इथे पेस करत असताना आलाय जयवंत कदमच्या बॅटमधनं चौकार. चांगली सुरुवात येते आणि गोड बातमी आनंदाची बातमी आपल्या टीमला देत असताना वेस्कोरच्या मॅच मध्ये अगदी चांगला स्ट्रोक इथे खेळत असताना. चला काही करा. चला मॅच बॉल आलाय. मॅच बॉल देखील इन झालाय. टोटल झालाय. पहिल्याच बॉल वरती 4 धावा. चांगली सुरुवात इथे करत असताना बॅटर जयवंत कदम साथील यस शेडगे. हाही देखील बॉल उडवला ऑफ साईडला. फिल्डर आहे तोपर्यंत एक सिंगल येईल. आकाश सामंतरायवरती एकच फक्त आक्रमण करू शकतो तो जयवंत कदम जो ठेवतो आपल्यामध्ये दम. बघा दोघे एकाच टीम मधले आणि त्यांना प्रत्येकाचा खेळ माहिती आहे. कसा बॉल टाकायचा, कसा कोणता फटका खेळायचा. कारण का आकाश सामंतराय वेगवान गोलंदाज आहे. मागील आपण पहिला मॅच आकाश पाहिला ना तर फक्त 2 धावा दिल्या होत्या आणि विकेट देखील 2 घेतल्या होत्या. वेग चांगला आहे, व्हेरिएशन चांगलं आहे आणि समोर असणार आता लेफ्ट हँड बॅटर मैदानाच्या आतमध्ये यश शेडगे. पहिला बॉल. ओहो पहिला बॉल खेळत असताना काय बॉल टाकला यार. परफेक्ट व्हाईट यॉर्कर टाकलाय आणि डॉट दिलाय. वेग आणि प्रचंड वेग. ज्या पद्धतीने एखादी वंदे भारत ट्रेन जाते ना सुसाट त्या पद्धतीचा वेग पाहायला मिळाला आता आकाश सामंतरायच्या माध्यमातून. डॉट आला. बॉल क्रमांक 3. टोटल झाला एकूण 5 धावा धावफलकावरती. येणारे बॉल 21 आणि जिंकण्यासाठी 30 धावींची आवश्यकता. बॉलर तयार. चांगला ते खोदून काढलाय आणि खोलवाट टाकलं होतं. इथून मात्र एकच सिंगल येतं. एक सिंगलची मदत, एक सिंगलचं योगदान. आता कुठेतरी आकाशने थांबवलं. पहिल्या बॉलवरती चौकार आला. सिंगल सिंगल डॉट आणि सिंगल एकंदरीत टीमची धावा 6 झाल्यात. हवेत मोठे फटके मॅच बनवू शकते. डॉट बॉल तुम्हाला टाकावे लागतील आणि फिल्डिंगचं स्टँडर्ड तरीच्यावढं खूप महत्वाचं आहे. तेव्हा ही मॅच जिंकेल जाईल. त्यासाठी विकेट घेणं आहे ना तितकंच महत्वाचं असणार आहे. फिल्डिंग मध्ये थोडासा आपल्याला चेंजेस पाहायला मिळतात. जो इंस्टा कव्हरला खेळाडू होता तो आता मिड ऑफला आलाय आणि ही युवा रचना आपल्याला पाहायला मिळते फिल्डिंगच्या माध्यमातून. कारण एक प्रचंड वेगवान गोलंदाज तुम्हाला गॅप देखील तुम्हाला ठेवावे लागतात. बॉलर तयार. एखादा खराब बॉल टाकण्यापेक्षा पाटील बरं आणि पहिला आकाशने आणि इथे बॉल धावा झाल्या आतापर्यंत एकूण 7 धावा धावफलकावरती. आकाश सामंतराय नेहमीच्या खेळाडूची चर्चा राहिले. सकाळीच निलेश सरांनी उल्लेख केला की सध्याच्या स्थितीला पश्चिम महाराष्ट्रामध्ये ऍज अ बॉलर म्हणून या गोलंदाजाला जास्त मागणी आहे. त्या पद्धतीने त्यांनी मेहनत घेतली आहे. ओहो काय बॉल टाकला. वेग 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 आणि प्रचंड वेग. काय बॉलिंग केली यार. लाचवा बॉल टप्पा पडला ना तो टप्पाच खाली राहिला आणि फक्त वेग पाहायला मिळाला. काय बॉलिंग करतो आकाश सामंतराय. भन्नाट वेग आणि सध्याच्या स्थितीला या सातारा ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये सर्वाधिक वेगवान गोलंदाज कोण आहे तर आकाश सामंतराय. लाचवा बॉलिंग आतापर्यंत त्याने टाकलंय. पहिल्या बॉल वरती चौकाराला काही हरकत नाही. तो ओव्हरपिच बॉल होता आणि त्याच्यानंतर कमबॅक काय केलंय लाजवाब. लोवर फुलटा समोर आणि पहिला गॅप मिळालाय आणि बॉल निकाला ना शोना ना बाबू ना मुन्ना उसको कहते हिंदी में गन्ना फिर गेंद जाएगी टुन्ना 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 चरण. पुढील जे संघ आहेत वेदांत स्पोर्ट, शिवतेज 11, अंशिका 11, प्रिशा 11, सह्याद्री सुपरस्टार आणि श्री स्वामी समर्थ 11. तुम्हाला सूचना मिळेपर्यंत कोणी ग्राउंड मधून जाणार नाही. सर्व सामने कव्हर करायचे आहेत असं आयोजन समितीने कळवलेलं आहे. याची आपण नोंद घ्या. तुम्हाला सूचना मिळेपर्यंत कोणताही संघ या ग्राउंड मधून जाणार नाही याची आपण नोंद घ्या.
जबरदस्त बॅटिंग आणि शेवटच्या बॉल वरती एक गोड बातमी देत असताना शेवटच्या बॉल वरती चौकाराला फक्त बॅटचा चेहरा दाखवला होता आणि खोलवाट टाकला होता आणि तिथून मात्र 10 धावा झाल्या ते 10 धावा फलकावरती लुईस्कोरचा मॅच पहिल्या षटकामध्ये 10 धावा आतापर्यंत प्लस पॉईंट राहिला बॅटिंग करणारी टीम आपण पाहिली तर श्री स्वामी समर्थ 11 टीम या ओव्हरमध्ये कोणता विकेट आल्या नाही आणि धावसंख्या देखील चांगली झाली 18 बॉल आणि आकाश सामंतरायचं षटक संपलं 18 बॉल आणि 25 धावांची आवश्यकता आणि आता वेदांत जाधव बॉलिंग ट्रॅक वरती आला बॅटिंगसाठी आले ना तेव्हा 6 बॉलच्या पाठीमागे त्यांच्या बॅटमध्ये 4-5 धावा आल्यात आणि सध्याच्या स्थितीला आता बॅकफुटला ढकलण्याचं काम केलं ताबड रोखायचं असेल तर विकेटच्या शोधामध्ये तुम्हाला जावं लागेल त्या अँगलने बॉलिंग होणं खूप महत्वाचं आहे ते अॅक्युरसी ते परफेक्शन ते डायरेक्शन ते विश्लेषण त्याच्यामध्ये व्हेरिएशन करणं तितकंच महत्वाचं असणार त्याला स्पीडअप करायचं आहे कारण का जेवढे मॅचेस आजच्या दिवसामध्ये आपल्याला कम्प्लीट करायचे आहेत 18 बॉल आणि 25 धाव्यांची आवश्यकता स्ट्राईक आता यस अडगे दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं जयवंत कदम 4 बॉलच्या पाठीमागे 9 धावा त्याच्या बॅटमधून 2 चौकार आकाश सामंतराच्या विरोधामध्ये खेळला ओहो हो 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 काय बॉल टाकला वा जबरदस्त बॉल पुढ्यात आणि तिथून मात्र बॉल थोडीशी उचली आणि चाललाय थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चांगली बॉलिंग किती आपल्याला पाहायला मिळते की समोरून बॉल निघून गेलाय बॅटरच्या डॉट बॉल पहिल्याला 17 बॉलचा खेळ बाकी आहे उचलला इथे चांगला फटका परंतु फिल्डर आहेत आणि हातातून इथे झेल निसटलाय फलंदाजाला मिळालं ते जीवदान सेकंड धाव घेण्यासाठी गेले आणि इथे फलंदाज बाद होतील एक सिंगल मिळाली परंतु इथे कॅच ड्रॉप झाला आणि कॅच ड्रॉप झाल्यानंतर सिंगल धाव घेतले सेकंड धावसाठी गेले परंतु कॉलिंग फसलं गेलं यस नो आणि इथे करत असताना फलंदाजी ते बाद झालं सातारा ग्रामीण प्रीमियर लीगची खरं तर चर्चा अगदी या पश्चिम महाराष्ट्रामध्ये होते नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता श्रीकांत दाखल झालेले आहेत बॅटर इथे बाद झालं आणि आता सध्याच्या स्थितीला वेदांत जाधवला पण पाहिलं की पहिला बॉल डॉट आला दुसरा बॉल उचलला कॅच एका बाजूने ड्रॉप जरूर झाली परंतु त्याच बॅटरला रनच्या माध्यमातून देखील बाद देखील केली चला घाई करा कारण का वेळ आपल्याकडे खूप कमी आणि आता प्लस पॉईंट राहिला की जयवंत कदम मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक इनला जयवंत कदमची बॅटिंग आतापर्यंत चाललंय वीर मराठा बोर्णे टीम चा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय टोटल झालं ते 11 धावा फलकावरती यावेळेस काय घडलं मैदानाच्या आतमध्ये घडलं बॉल थोडासा फिरवलाय गोलंदाजाने आणि टॉटल चांगला बॉल अगदी विकेट करण्याचा प्रयत्न केला ऑन साईडला अगदी आपण पाहिलं तर गुडघा वाकवला तर तिथून मात्र डॉट बॉलची होते सांगता आणि आता कमबॅक करत असताना वेदांत जाधव चांगली बॉलिंग फॉलो केलं बॉलचा पाठला केला शॉर्ट थर्डमॅनला चांगली फिल्डिंग वा आणि फिल्डिंगचा दर्जा इथे पाहायला मिळतोय एकच सिंगल मिळते आणि या सिंगलच्या बरोबरीनं आतापर्यंत 12 धावा फलकावरती मॅच शेवटी जवळ आला जबरदस्त मॅच इथे रंगत असताना याही देखील वेळी आपण पाहिलं ना तर श्री स्वामी समर्थ 11 टीमला थांबवण्याचं काम केलं गोलंदाजाने पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा जरूर आल्यात परंतु आतापर्यंत वेदांत जाधवने फक्त 2 धावा दिल्या 4 बॉलच्या पाठीमागे चांगली बॉलिंग आतापर्यंत केली परंतु विकेट निघतोय लोअर फुल टॉस बॉलला दिशा दिली फिल्डर आहेत तिथे तोपर्यंत एक सिंगल मिळते आणि सेकंडचा कॉल केलाय आणि बघता बघता 2 धावा इथे पूर्ण केल्यात गुड आणि ते बेट विथ विकेट जबरदस्त इथे मॅच रंगत असताना दोन्ही संघ दाखवतो दोन्ही संघ तुल्य बल्ल आणि सध्याच्या स्थितीला सामना बॅलन्स मध्ये चाललाय 2 धावा आल्या 2 धावेच्या मध्ये टोटल झालं ते आतापर्यंत 14 धावा थांबवलं वेदांत जाधवला एक युवा प्रतिबंधक गोलंदाज युवाची हवा आता सध्याच्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळते बघ केवढाच आहे तो खेळाडू आणि काय बॉलिंग करतो आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळतोय सध्या तरी थांबवलंय जयवंत कदम सारख्या फलंदाजी थांबवलंय 6 बॉलच्या पाठीमागे 10 धावा त्याच्या बॅटमधून आल्या छोटस टार्गेट आणि छोटस टार्गेट मध्ये हे मॅच अगदी रंगतदार होत असताना हा बॉल जर डॉट आला ना तर ही मॅच आणखीन पुढे जाणार आहे शेवटच्या बॉल पर्यंत ही मॅच जाऊ शकते हा बॉल निर्णायक असणार आहे आणि या बॉलवरती विकेट आला तर मॅच बॅटिंग करणाऱ्या टीम साठी ही अगदी जवळ येईल श्री स्वामी समर्थ आणि फ्रेंड सेने वॉरियर्स टीम या 2 संघांमध्ये एक लोअर स्कोरची मॅच चालत असताना सध्याच्या स्थितीला थांबवलं गेलं त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय लक्ष्मणजी देवरे साहेब यांचं इथे आगमन झालं त्यांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं आपलं सहर्ष स्वागत आहे
ओहो पल्लू शॉट आणि फटका फसला आणि कॅच. ओ माय गॉड, आता मॅचने वळण घेतलं आणि मॅचने आता युटर्न घेतला. पल्लू म्हणा आणि सुपला म्हणा किंवा दिलस्कूप म्हणा, फटका फसला आणि शॉट फाईन लेगला इथे चांगला कॅच घेतला पाठीमागे आणि धक्का क्रमांक लागलाय तो एक गुण दुसरा फलंदाज बाद. त्याचबरोबर श्रीकांत इथे बसला, श्रीकांतचा स्ट्रोक आणि श्रीकांत यार इथे बाद होत असताना त्याचबरोबर ज्यांचं इथे उपस्थिती लाभली सन्माननीय आदरणीय भास्कर दादा आयरे साहेबांचे इथे शुभागमन झाले. आपल्याला विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती आपण स्थानपन्न व्हावं. जबरदस्त मॅच रंगत असताना 14 धावा धाव फलकावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर लो स्कोरचा मॅच आता मोठी बनत चालली. डॉट बॉल टाकले गेले, फिल्डिंगचा आपण स्टँडर्ड पाहिला आणि सध्याच्या स्थितीला 2 विकेट इथे पतन झाले आणि या ओव्हरमध्ये फक्त वेदांत जाधवने 4 धावा दिल्या, त्याच्यामध्ये एक बिग विकेट. 2 विकेट घेतले ओव्हरमध्ये आणि 4 धावा दिल्या. 12 बॉल आणि 21 ची आवश्यकता. बघा मॅच होता कुठे, मॅच आलाय कुठे. वेदांत जाधवचं प्रतिम षटक राहिलं. समोर असणारे चेवन कदम आणि साथीला आता ऋषिकेश गोगावले बॅटिंग साठी दाखल झाले. त्यांनी बॉलिंग ट्रॅक वरती नितीन शिंदे जबरदस्त इथे मॅच रंगत असताना का बॉलिंग केली आणि स्टँडर्ड इथे पाहायला मिळाला. बॉलर तयार. ओहो फुल टॉस बॉल आणि एकतर सिंगल आली. सेकंडचा कॉल येतोय नाही मिळणार इथे सेकंड रन्स. फुल टॉस होता आणि पंचांचा बाईकच्या माध्यमातून एक सिंगल येते आणि एक सिंगलच्या मै बरोबरीने टोटल झालं ते 15 धावा फलकावरती येणारे सलामी आता चेक केलं जाईल. पंचांचा इथे कॉल येतो. कोणी बॅटिंग टीम घेतलं काय? नाही चला बिम्मर साठी चेक केलं जाईल आणि आता आमचे थर्ड अंपायर्स आणि त्याचबरोबर आमची संपूर्ण युनिक लाईव्ह टेक्निकल टीम आता बिजी असणार आहे की नक्की काय घडलंय आणि दूध का दूध आणि पाणी का पाणी. जबरदस्त मॅच रंगत असताना असं वाटलं की लवकर मॅच संपेल, कारण का सुरुवात तुम्ही एका मोठ्या फटकाने करताय का आणि त्याच्यानंतर तुम्हाला रोखलं गेलंय का. पहिल्या षटकामध्ये धावा तब्बल आल्या होत्या 10. विकेट कोणते नव्हते, परंतु वेदांत जाधव अप्रतिम बॉलिंगचा स्पेल त्याने हाताला फक्त 4 धावा आणि त्याच्या ओव्हरमध्ये 2 विकेट आल्याने सध्याच्या स्थितीला मॅच मध्ये अगदी या टीमने कब्जा केलाय. सुंदर मॅच इथे रंगत असताना आपल्याला पाहायला मिळतं. नेक्स्ट मॅच ओमसाई 11 टीम आणि शिवशक्ती रायडर्स टीम हे 2 संघ असणार आहेत. या 2 संघांमध्ये घमासून युद्ध होईल आणि आज आपण पाहिलं तर 17 ग्रामीण प्रीमियर लीग 2026 आणि पर्व क्रमांक 2 सध्याच्या स्थितीला पण युनिक लाईव्ह अगदी खूप चांगली ते क्लिअरिटी आपल्याला दिली त्यांच्या माध्यमातून. संपूर्ण आपल्याला पाहिलं तर पंचांना देखील दाखवलं जातं. आज पंचांचं काम देखील योग्य त्या पद्धतीने पार पडलं, त्यांना देखील आपण शुभेच्छा देतो. प्रत्येकाने चांगला खेळ दाखवला आणि जे आमचे आयोजक संपूर्ण कमिटीने मेहनत घेतले त्या मेहनतीला यश देखील आलं. दूध का दूध आणि पाणी का पाणी आणि संपूर्ण व्यासपीठ पाहिला. सकाळी आपण चांगल्या पद्धतीनं आपण अगदी फटाक्याच्या आतिषबाजीने उद्घाटन सोहळा संपन्न केला. मैदानी पोषक आहे, खेळपट्टी पोषक आहे प्रत्येक खेळाडूसाठी. उद्या तुम्हाला प्रेक्षकांनी फक्त तुम्हाला प्रेक्षक आजूबाजूला मैदानाच्या अवतीभोवती पाहायला मिळतील आणि जे घर बसले फेअर डिलिव्हरी आहे. योग्य हा बॉल टाकलाय गोलंदाजाने, फुल टॉस होता, लॉस केलाय आणि आता लेफ्ट हँड बॅटर मैदानाच्या आतमध्ये ऋषिकेश गोगावले. संधी आली, संधी निर्माण झाली. आता 11 बॉलचा खेळ बाकी आहे, 20 धाब्यांची आवश्यकता. मॅच ऑन. जबरदस्त मॅच रंगत असताना 2 टीमच्या माध्यमातून बॉलर तयार. पुन्हा एकदा नितीन शिंदे बॅटने खेळण्याचा प्रयत्न केलाय, परंतु हा बॉल इथे अगदी डॉट चाललाय. मातीचं सुगंध देत असताना परफ्यूम डिलिव्हरी आणि आता गोलंदाज देखील नितीन शिंदे सांगतोय की किरीस का गाना सुनेगा किरीस का गाना. स्कोरचा मॅच आणि आता मोठा बनला. हा बॉलचा खेळ बाकी आहे, 20 धाब्यांची आवश्यकता आणि ते कोलबाट टाकला. उचलण्याचा प्रयत्न, टाळ्या हिटची संधी. टीमच्या खात्यामध्ये आता एक सिंगल इथे धाव येत असताना काय फिल्डिंगचा आपल्याला स्टँडर्ड फिल्डिंगचा दर्जा आणि जेव्हा जेव्हा तुम्ही चांगली फिल्डिंग करता ना तेव्हा तेव्हा गोलंदाजीची ऊर्जा वाढत जाते आणि हेच तर खरं गोलंदाजचं टॉनिक आहे आणि फिल्डिंग अप्रतिम होते आणि त्याच कारणानं गोलंदाजचा कॉन्फिडन्स आहे ना तो वाढला जातो. एक सिंगल येते लेग बाईटच्या माध्यमातून 16 धावा धाव फलकावरती.
जी स्थिती आपण पहिल्या डावमध्ये पाहिली ना ती स्थिती पाहतोय. फटका फसला, एक्स्ट्रा कव्हर मधून बॉल निघाला, कॅचचा कॉल आणि पकडलाय झेल आणि फलंदाजी ते झालाय फेल. शराब पीने का मन था लेकिन जेब में कागज का टुकड़ा कम था, छक्का लगाने का मन था लेकिन एलिवेशन कम था. जयवंत कदम हो दिल बात. म्हणून तर म्हणतात ना सातारा प्रीमियर लीगची चर्चा एक नंबर आहे. आज चर्चाच तशी राहील, खेळच तसा होतोय. दमदार कामगिरी सध्या पाहायला मिळते आणि ऊर्जा वाढली बॉलरची. फक्त 2च धावा दिल्या 4 बॉलच्या पाठीमागे 16 धावा धाव फलकावरती आतापर्यंत लागल्यात. आणि रिक्वायर्ड पण पाहिला तर 14.25 धावा. अतुल कदम मैदानाच्या आतमध्ये, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. बॉलर नितीन शिंदे तयार. यावेळेस बॅटने खेचण्याचा प्रयत्न केला परंतु भन्नाट वेगानं बॉल डिलिव्हर केलाय. पुन्हा एकदा डॉट बॉल, लाचवा बॉलिंग. पहिल्या षटकामध्ये 10 आल्या, दुसऱ्या यशच्या षटकामध्ये 4 आल्या आणि आता वेदांच्या षटकामध्ये 4 आल्यात आणि आतापर्यंत फक्त आणि फक्त 2 धावा आल्या. त्याच्यामध्ये लेग बाईटच्या माध्यमातून एक सिंगल आली. सेवलचा बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न केलाय. एक्स्ट्रा कव्हर मधून बॉल निघाला डीप मध्ये. वाईडेस्ट लॉंग ऑफ मधून चांगली फिल्डिंग होत असताना एक तर कम्प्लीट केले. सेकंड रन कम्प्लीट करण्यासाठी फलंदाज होईल इथे बाद. लाचवा बॉलिंग आणि लाचवा अभ्यास देत असताना प्रत्येकाचं योगदान महत्वपूर्ण राहिले आणि टीमचं बाउंडिंग हे खूप महत्वाचं असतं. तुमची एकजूट ही खूप महत्वाची असते आणि सध्याच्या स्थितीला ज्या पद्धतीनं एक गाव 11 फॉर्मॅटचं क्रिकेट असतं ना तेच पाहायला मिळतं. एकजूट आणि त्यांचं चुंबन लाजवाब. आता बॉल आहेत बाकी 6 आणि जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 18 धाव्यांची आवश्यकता. 6 बॉल 18 धाव्यांची आवश्यकता. रोहित अटाले बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये आणि अतुल याला पाहतोय. लाजवाब बेस्पेल राहिला. काय गोलंदाजी राहिली. पहिल्या षटकामध्ये आल्या फक्त पहिल्या षटकामध्ये 17 धावा झाल्यात. पहिल्या षटकामध्ये आल्या त्या 10, दुसऱ्या षटकामध्ये 4 आल्या आणि तिसऱ्या षटकामध्ये 3 आल्या. 10-4-3 असं हे ओव्हरचं आपण पाहिलं. लाजवाब. प्रत्येकानं खरं तर सहकार्य दिलंय, प्रत्येकानं योगदान दिलंय आणि एकजूट काय असते ना हे आपल्याला पाहायला मिळालंय. फ्रेंड्स NA वॉरियर्स टीमच्या माध्यमातून लाजवाब स्पेल आतापर्यंत धरलाय. नितीन बादापुरे आणि त्यांची संपूर्ण टीम. आता नितीन बादापुरेने षटक घेतलं नाहीये. टीमचे कॅप्टन आहेत आणि सध्याच्या स्थितीला जबाबदारी वाढली गेली कारण का मागील मॅच मध्ये भरपूर मार पडला होता. बॉलिंग ट्रॅक वरती अनिल देवरे आलेले आहेत. चला घाई करा, स्पीडअप ठेवा थोडासा. नो टाइमपास, नो मीटिंग, ओनली फायटिंग. आजचा दिवस जबरदस्त राहिलाय. संध्याकाळचं सत्र चालू आहे आणि लो स्कोरचा मॅच आता मोठा बनलाय. पहिला मी म्हणेन ना जनरल वॉर्ड मध्ये होता आणि आता हा मॅच खरं तर ICU मध्ये गेलाय. दोन्ही टीमचे समर्थक आता सध्याच्या स्थितीला मी म्हणेन बॅटिंग करते ना टीम श्री स्वामी समर्थ 11 टीम सध्या टेन्शन मध्ये कारण का अगदी जवळ मॅच होता तुमच्या. पहिल्याच ओव्हर मध्ये तुम्ही आकाश सामंत सारख्या गोलंदाजाला तुम्ही धारण काढताय तर तुम्ही प्लस मध्ये आहात आणि त्याच्यानंतर वेदांत जाधव, नितीन शिंदे यांची गोलंदाजी अप्रतिम राहिली आणि फक्त या 12 बॉलच्या पाठीमागे 7 धावा आल्यात. पहिला बॉल आपण पाहिला थोडेसे चूक घडतीये आणि ते व्हाईट बॉलचा कॉल. त्याच्यामध्ये 1+1 अशा 2 धावा. आता येणारे बॉल असणार आहे 6 आणि 6 मध्ये 16 धाव्यांची आवश्यकता. पहिला बॉल वाईट टाकलाय. चला घाई करा, स्पीड करा. टोटल झाले ते 19 धावा धाव फलकावरती. पहिला बॉल वाईट टाकलाय. आता 6 बॉल समीकरण आहे 16 धाव्यांचा. जबरदस्त मॅच रंगत असताना परंतु 3 षटक जर तुमच्या नावावरती राहिले असतील तर एका षटकामध्ये देखील धावा होऊ शकतात कारण का 16 जास्त टार्गेट नाहीये. त्यासाठी थोडी मेहनत घ्यावी लागेल. मोठे फटके येणं आता खूप अनिवार्य असणार आहे. या जर 2 बॉल वरती एकाच मोठा फटका आला ना तर मॅच टर्न होऊ शकते बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. 6 बॉल 16ची मॅच. पहिला वाईट, त्याच्यामध्ये 1 रन एक्स्ट्रा. बॉलर तयार. स्टेट बॉल खेळलाय.
गुदगुलेकर बॉल जात असताना एक तर सिंगल येते आणि सिंगल सध्या तरी मिळेल. हो, एकच सिंगल मिळते. आता 5 बॉल 15ची आवश्यकता. टोटल झालं तर 20 धावा धाव फलकावरती. प्रथम बॅटिंग करत असताना फ्रेंड्स एने वॉरियर्स टीमनं धावा 34 जमवल्या आणि असं वाटलं की लवकर मॅच फिनिश होईल, परंतु नाही भाऊ. क्रिकेटरने त्याचा खेळ आहे, कधीही कोणत्याही क्षणाला हा टर्न होऊ शकतो आणि हा मॅच टर्न केलाय. 5 बॉल 15ची मॅच. बॉलर तयार रोहित अटाळे. समोर खेळण्याचा प्रयत्न केला होता, बॉल डॉट आला. चांगली बॉलिंग, जबरदस्त इथे मॅच रंगत असताना नितीन बादापुरे टीमचे कॅप्टन आहेत. श्वास घेतला जाईल का मोकळा सोडला जाईल. सध्याच्या स्थितीला अगदी मॅच घासून चाललाय, रफ अँड टफ मॅच चाललाय ना भूतो न भविष्य असा मॅच. बॉलर तयार. इथे मोठा फटका खेचलाय, फिल्डर आहेत दूर आणि ओ माय गॉड काय प्रयत्न केला आकाश सामंतराय. लाजवाब फिल्डिंग येते, काय जबरदस्त इथे रेडिंग केल्याने बॉलला अगदी आतमध्ये ढकलला. ऍक्शन रिप्ले मध्ये 5 रन. काय बॉल इथं परफेक्शन आपण पाहिलं तर फटका चांगला होता. त्याच्यानंतर आकाश राय किती वेगानं आला, जेवढा बॉल वेगाने टाकतो ना त्याच वेगानं फिल्डिंग करत असताना आला आणि चांगलं इथे वेल जजमेंट अँड वेल अँड ग्रेट फिल्डिंग आकाश सामंतराय. भाऊ बॅटिंग आकाश सामंतराय, बॉलिंग आकाश सामंतराय, फिल्डिंग आकाश सामंतराय. सध्याच्या स्थितीला चर्चा राहिली खेळाडूची. बॉलर तयार. फटका फसलाय, बॉल तिथेच राहिला. बॅटरने स्ट्राईक सोडली नाहीये आणि आता काय मॅच रंगला. 21 धावा धाव फलकावरती. आता 2 बॉल 14ची मॅच. भिंतीवरच्या घोड्याचं चित्र पाहून प्रगती होत नसते, त्यासाठी तुम्हाला सूर्योदय होण्याच्या अगोदर उठावं लागतं आणि कष्टाची दौड करावी लागते आणि ते कष्ट केलं या टीमनं. बॉलर तयार. फटका फसलाय, कॅच हातामध्ये. ओ माय गॉड, कसं वाटलं होतं घेणार की नाही, घेणार की नाही, घेणार की नाही. आणि मला वाटतं एक टोपीवरच्या गॉगलवरती लक्ष होतं आणि दुसरं आपण पाहिलं तर डबल मॅच झाला होता. नितीन बादापुरे टीमच्या कॅप्टन त्यांनी पकडलाय झेल आणि संपलाय. आणखीन एका बॅटरचा खेळ. बॉल चांगला होता. ऍक्सेंट रिप्ले मध्ये हॅप ट्रॅकर बॉल स्टिकर इनला. इथे बॅटला बॉल लागत असताना नितीन बादापुरे गॉगल पडला आणि त्याच्यानंतर ते कॅच कंप्लीट केली. अर्धा लक्ष गॉगल वरती, अर्धा लक्ष बॉल वरती. विकेटचा पतन. आता 1 बॉल 14ची मॅच टोटल झाले त्याच्या 21 धावा. आणि आजच्या दिवसामध्ये आपण पाहिला निलेश सर्वेसकरचा मॅच. आजच्या दिवसामध्ये हा मॅच अगदी फ्रेंड्स NA वॉरियर्स टीमनं बाजी मारली आहे, पण तो क्रिकेट 1 बॉलचा खेळ बाकी आहे. म्हणजे आजचं सर्वाधिक कमी धावसंख्या आतापर्यंत कोणाची आहे तर श्री स्वामी समर्थ 11 टीमची मॅच जिंकला गेला आणि 21 धावांवरती थांबवलं गेलं. हा देखील आजच्या दिवसामध्ये रेकॉर्ड ठेवला जाईल. आणि काय जबरदस्त मॅच रंगला. एकाला झाकावं, दुसऱ्याला काढावं, दुसऱ्याला काढावं, एकाला झाकावं, अशी गोलंदाजी राहिली. अप्रतिम बॉलिंग. आता मॅन ऑफ द मॅच कोणाला द्यायचा हा देखील टेन्शनचे मात्र झाले. नितीन पाहूया आता कोणाला मॅन ऑफ द मॅच द्यायची, कारण का तिघांनी खूप चांगली बॉलिंग केली, तिघांनी खूप चांगला सपोर्ट केला, तिघांनी एकमेकांना खांदा दिला, तिघांनी एकमेकांना पाऊल दिलं आणि त्या पावलावरती पाऊल ठेवत असताना एक चांगला इथे गेम प्लॅन केला. आकाश सामंतरायांनी 10 धावा दिल्या, बॅटिंग अप्रतिम केली. त्याच्यानंतर जयवंत कदमनी सुरुवात चांगली केली होती. असं वाटलं की लवकर मॅच फिनिश होईल, परंतु नाही. तो क्रिकेट आहे, क्रिकेट आणि त्याचा खेळ. कोण? नितीन शिंदे. आणि नितीन शिंदे प्लेअर ऑफ द मॅच आपण देणार आहोत. नितीन शिंदेला योग्य त्या वेळी त्यांनी चांगली बॉलिंग केली आणि विकेट देखील आल्यात आणि धावा देखील कमी दिल्यात. धावा किती दिल्या? नितीन शिंदेने धावा 2 दिल्या होत्या. नितीन शिंदेला आपण प्लेअर ऑफ द मॅचचा किताब देणार आहोत. यायचं नितीन शिंदे. चला नेक्स्ट मॅच आवाजामध्ये करू आपण फेरबदल. आवाज ऐकूया पुन्हा एकदा निलेशजी मर्डेकर सरांचा. थँक्यू. थँक्यू. आपण या ठिकाणी प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार नितीन शिंदे जे अनावळेवाडी गावचे खेळाडू आहेत. बॅटिंग करताना 7 बनवलेले आहेत आणि गोलंदाजी करताना अवघ्या 3 धावा देत त्यांनी 2 गडी गारद केलेले आहेत. आपण त्यांना देऊया प्लेअर ऑफ द मॅचचा हा पुरस्कार. भिंतीवरचं घड्याळ, गॉगल आहे, त्याचबरोबर ट्रॉफी आहे. या गोष्टी आपण मान्यवरांच्या शुभासे नितीन यांना प्रदान करूया. खेळ चांगला केला नितीन यांनी. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी फार चांगली केली. कमी धावसंख्येचा बचाव होतो या टीमने करून दाखवलं. फ्रेंड्स यांनी वॉरियर्स या टीमने आणि एका गोलंदाजाला चाललेला आहे हा प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार. नितीन शिंदे यांनी पाठीमागच्या मॅचमध्ये मोठा खेळ करता आला नव्हता आणि या मॅचमध्ये चांगली गोलंदाजी केली.
पाठीमागच्या मॅचमध्ये त्यांनी भरपूर धावा खर्च केल्या होत्या. या मॅचमध्ये त्यांनी कमबॅक जोमानं केलं. त्यांना आपण दिला प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार. नितीन, पाठीमागच्या मॅचमध्ये गोलंदाजी करताना 20 दिल्या, परंतु या ओव्हरमध्ये येऊन तुम्ही 4 धावा दिल्या, 2 गडी गारद केले, बॅटिंग करताना 7 धावा बनवल्या. कशा भावना आहेत? काय नाही, लास्ट टाइम थोडा जोरात टाकायच्या नादात डायरेक्ट जात होता आणि आता पण एवढी खास बॉलिंग नाही पडली, पण भेटल्या विकेट. पाहिजे तसा परफॉर्मन्स नाही आला. क्या बात आहे. आपल्यालाही शुभेच्छा आहेत. पाठीमागच्या एका मॅचमध्ये खेळ खालावला होता, परंतु या मॅचमध्ये खेळ उंचवला. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा.